हा जीपीएस मला कुठे घेऊन चाललाय? पुढे सरळ 3 तास तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानावर पोहोचाल. अरे आता अर्धा तासापूर्वी जीपीएस म्हणाला होता 3 तास. पुन्हा 3 तास? हॅलो. हाय स्वीटी. हाय. मी तोच विचार करते 2 तास तू मला फोन कसा नाही केलास? तू ना टेर खेचतेस ना माझी. नाही नाही, मी माझ्या क्यूट शोनूची टेर कशी खेचेन? तू मला शोनू म्हणतेस ना तेव्हा मनात अशा गुदगुल्या होतात. काय होतंय तुझ्या मनात? गुदगुल्या? अहो सर, हा माझा खबरी आहे. मी जरा ह्याच्याकडून खास माहिती घेतोय. तुझा खबरी? बघू जरा कोण येते. ओ स्नेहल. पंकज, ही कोणती खबरी आहे जिच्याबद्दल मला माहिती नाही? नाही अहो राहू दे सर. मला ना मॅट्रिमोनियल वेबसाईटवर भेटली होती. चांगली मैत्री झाली आमची. हॅलो. हा अरे नाही, हे फ्रेडी सर. काय चाललंय? काही नाही सर. पंकजला एक महत्वाचा फोन आलाय. पंकजला महत्वाचा फोन आलाय ना? मग तू तिथे काय करतोयस? चल इथे ये. तुला महत्वाचं काम दिलं होतं त्याचं काय झालं? 1 मिनिट सर. हॅलो. हा बेबी सॉरी, जरा काम आलं होतं. अच्छा, तू पोहोचलीस की नाही हॉटेलला? हॉटेल? इथे मी पुण्यातही पोहोचले नाहीये आणि तू हॉटेलचं विचारतोयस? काय? तू तर सकाळी निघाली होतीस ना? हो रे. कळत नाहीये या जीपीएस ने मला कुठे आणलंय. मी एका कच्च्या रस्त्यावर आहे. अरे कच्च्या रस्त्यावर कशाला जातेस? सरळ हायवे घे ना. अरे मी हायवेनेच जाणार होते, पण जीपीएस ने दाखवलं की हायवेवर ट्रॅफिक आहे. मग मी शॉर्टकट घेतला आणि अडकले. अगं तू एक काम कर, रस्त्यात कोणी भेटलं ना तर त्याला रस्ता विचार ना. हो मी कोणाला तरी विचारते. हा 1 मिनिट होल्ड कर तू. ठीक आहे. एक्सक्यूज मी. मला सांगाल का हा रोड हायवेला कनेक्ट होतो की नाही? हो. हॅलो सर. काय झालं पंकज? स्नेहल. सर ही स्नेहलची गाडी आहे सर. तुम्ही कोण? सीआयडी. सर मी इन्स्पेक्टर महेश, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये असतो. काही समजलं महेश? काही खास नाही सर, पण गाडीच्या जवळच रस्त्यावर हा तुटलेला मोबाईल सापडला. सर हा स्नेहलचा आहे सर. हा तर पूर्णपणे चक्काचूर झालाय. याच्यावरून नक्कीच एखादी गाडी गेली असणार. सर बहुतेक गुन्हेगार एखाद्या गाडीने आले असतील आणि स्नेहलला घेऊन त्याच गाडीने गेले असतील. सर ते लोक एकदा माझ्या हाती लागले ना तर मी त्यांना जिवंत नाही सोडणार. पंकज, या स्नेहलचं कोणाशी वैर वगैरे होतं का? सर अगदी सरळ मुलगी होती सर. तिचं कोणाशीही काही वैर नव्हतं. ठीक आहे, आपण स्नेहलला लवकरात लवकर शोधून काढू. ही स्नेहलची बॅग आहे, पर्स आहे. ही लॅपटॉप सारखी महागडी वस्तू सुद्धा गाडीतच आहे. सर हा गुन्हा लुटण्यासाठी नक्कीच घडला नाहीये. मला एक गोष्ट कळत नाहीये, ही स्नेहल पुण्याला जात होती तर या रस्त्यावर काय करत होती? म्हणजे हा रस्ता तर पुण्याला जात नाही. जीपीएस मुळे सर. जीपीएस मुळे ती या रस्त्यावर आली. जीपीएसने चुकीच्या रस्त्यावर आणलं, हे कसं काय शक्य आहे? सर ऍक्च्युली काय झालं, जीपीएसने हायवेवर ट्रॅफिक जॅम दाखवलं म्हणून तिने हा दुसरा रस्ता घेतला होता. ओ, म्हणजे ही स्नेहल एका मोठ्या कटात अडकलेली आहे. काही काम तर सापडलं का? काही नाही सापडलं आणि सापडण्याची शक्यताही नाहीये. का? असं का म्हणतेस? तुम्हाला या गाडीत एक असा विचित्र वास येतोय का? हो, हा केमिकल सारखा वास तर येतोय. एक्झॅक्टली, केमिकलच आहे.
गुन्हेगाराने निघण्याआधी या गाडीला चांगलं स्वच्छ केलंय जिम्बो कॉलक्सी नावाच्या केमिकलने. या गाडीतून बोटांचे ठसेही मिळणार नाहीत आणि DNA नाही. म्हणजे काम प्रोफेशनलच आहे. सर जर कोणी प्रोफेशनल असेल तर त्याला शोधायला खूप वेळ लागेल सर. पंकज, तुला थोड्या काळासाठी विसरावं लागेल की स्नेहल तुझी मैत्रीण होती. एका CID ऑफिसर सारखा जरा विचार कर. राईट सर. स्नेहलचे आई वडील, काकी. पंकज बाळा, काही कळालं का? काकी तुम्ही काळजी करू नका. सर आणि आमची पूर्ण टीम आहे, आम्ही तिला नक्की शोधून काढू. सकाळी जेव्हा घरातून निघाली तेव्हा खूप आनंदी होती. जॉब इंटरव्ह्यूसाठी चालली होती ना. मी तिला म्हटलं पुण्याला जात असशील तर ट्रेनच जा तू, पण तिनं माझं म्हणणं नाही ऐकलं. हे स्नेहल पुण्याला जाते हे कोणाकोणाला माहिती होतं आणखी? फक्त आम्हा घरच्यांना आणि काही तिच्या मित्रांना. पुण्यात ती कोणत्या कंपनीत इंटरव्ह्यूला जात होती? ओके टेक. तिथून एका रोहित नावाच्या मुलाचा फोन आला होता. रोहित? म्हणजे तुमच्याशिवाय या रोहितला माहित होतं की स्नेहल पुण्याला येते. फक्त ही एक इन्फॉर्मेशन मिळू दे सर, खूप मोठी मदत होईल. हॅलो सर, मी आहे रोहित, या कंपनीचा HR मॅनेजर. रोहित, स्नेहल नावाची मुलगी तुमच्या कंपनीत येणार होती ना आज इंटरव्ह्यूसाठी? जॉब इंटरव्ह्यूसाठी? नाहीतर? नाहीतरचा काय अर्थ आहे? हा ईमेल तुमच्याच कंपनीने पाठवलाय ना? हा ईमेल ID आमच्या कंपनीचा नाहीच आहे. बहुतेक कोणीतरी खोटा ईमेल पाठवून त्यांना फसवलंय. असं तर नाही ना की तू आता आमच्याशी खोटं बोलतोस? हा सर, हे पहा माझं कार्ड, याच्यावर कंपनीचा ईमेल ID स्पष्टपणे लिहिलाय. तुम्ही म्हणत असाल तर मी माझ्या बॉसशी तुमची भेट करून देऊ शकतो. आमच्या कंपनीत सर्व पोझिशन्स फुल आहेत आणि इथे कोणत्याही नोकरीसाठी जॉब इंटरव्ह्यू सुरू नाहीये. सर म्हणजे हा ईमेलही त्याच गुन्हेगारांनी पाठवलाय. बरीच प्लॅनिंग केली आहे कोणीतरी. हा जो कोणी आहे स्नेहल बद्दल त्याला खूप माहिती आहे. पंकज, जरा शांतपणे विचार करून सांग, त्या स्नेहलचं कोणाशी काही वैर वगैरे होतं? नाही सर. नीट आठवून सांग रे तू. कधीतरी तुला तिने सांगितलं असेल ना तिचं कोणाशी भांडण झालं असेल तर? हा, आठव नीट. हे बघ अरे पंकज, अरे जगात असा कोणीही व्यक्ती नाही ज्याचा आयुष्यात कोणाशी कधीच भांडण झालं नसेल. हा, अरे छोटं मोठं भांडण झालंच असेल ना कोणाशी तरी. सर छोटी मोठी भांडणं तर तिच्या मित्रांशी झाली असतील, पण अशी कुठलीच घटना घडली नाही की तिला कोणी किडनॅप करावं. आणि सर स्नेहलच्या घरी किडनॅपरचा फोनही आला नाही पैसे मागण्याकरता. सर ती मिडल क्लास फॅमिलीमधून आहे सर. जर कोणी पैसे मागितले तर ते देऊही शकणार नाहीत. पंकज, तू म्हणालास GPS ने तिला चुकीच्या रस्त्यावर पाठवलं ना, आणि GPS वर तिला कळलं की ट्रॅफिक जाम आहे एक्सप्रेसवेवर, हो ना? येस सर. पण सर ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलं की हायवेवर ट्रॅफिक जॅम नव्हतंच. तेच तर. याचा अर्थ GPS ने तिला चुकीची माहिती दिली. पण GPS चुकीची माहिती कसं देऊ शकतं सर? हल्ली तर प्रत्येक व्यक्ती GPSचा वापर करतो. प्रॉब्लेम GPS मध्ये नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की हल्ली ज्या पद्धतीने हे कम्प्युटर, मोबाईल फोन आणि लॅपटॉप हॅक होतात तसं GPS लाही हॅक करणं शक्य आहे. हो, नक्कीच होऊ शकतं. अरे कोणी गुन्हेगार जर एवढं प्लॅनिंग करत असेल तर त्याच्यासाठी GPS हॅक करणं साधी गोष्ट आहे. सर, गेल्या 6-7 महिन्यात आणखी अशी काही माणसं आहेत जी स्नेहल सारखी गायब झाली आहेत. यांना देखील गाडीतूनच किडनॅप करण्यात आलं होतं आणि ते केमिकलही शिंपडण्यात आलं होतं गाडीमध्ये, सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी. ओ माय गॉड. काय झालं सर? म्हणजे ही माणसं अजून सापडलीच नाहीत. पंकज, असा घाबरू नकोस, समजला? स्नेहलला आपण शोधून काढू, तिला काही होऊ देणार नाही. घाबरू नकोस. पूर्वी हे बघ, क्राईम ब्रांचचा इन्स्पेक्टर समीर, तो या केसला हँडल करतोय. बोलव त्याला ब्युरोमध्ये. सर, गायब झालेल्या सगळ्यांना एकाच पद्धतीने किडनॅप करण्यात आलंय. आधी त्यांना नोकरी किंवा कुठल्या तरी फ्री गिफ्टचा आमिष दाखवून बोलवण्यात आलं, मग GPS हॅक करून त्यांना गाडीने पळवण्यात आलं. त्यानंतर ते केमिकल टाकण्यात आलं म्हणजे कोणाला काही पुरावा सापडू नये. समीर, हे सगळं आमच्याही लक्षात आलेलं आहे,
काही नवीन पुरावा सापडलाय, काही नवीन माहिती ज्यामुळे आपण गुन्हेगारांना शोधू शकू? सर, गेल्या महिन्यात असाच एक पुरावा हाती लागला होता माझ्या. थांबा साहेब, इकडे थांबा. इथेच. कुठे? ते त्या तिकडे, त्या झाडाखाली. काय झालं? चल. नाही साहेब, तुम्ही जा ना. अरे घाबरतोस कशाला? मी आहे ना तुझ्या बरोबर. नको साहेब, मला खूप भीती वाटते. अच्छा, ती जागा कुठे? त्या तिकडे, त्या झाडाखाली. दे, माझ्याकडे दे. हीच जागा आहे ना ती? हो साहेब. हे तुम्हाला कसं कळलं सर की मरणारी व्यक्ती यांच्यातली एक आहे? कुणी दुसरंही असू शकतं. डेंटल रेकॉर्ड्सने सिद्ध झालंय की ते अवशेष विक्टिम नंबर 4 रिचा कुमारचेच आहेत. मग बाकीचे जे लोक गायब झाले त्यांचं काय? नाही सर, त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. आणि रिचा बरोबर जे घडलंय ते पाहून असं वाटत नाही की त्यांच्यातील कोणी जिवंत राहिलं असेल. सर, म्हणजे सर स्नेहल नाही वाचणार. पंकज, स्नेहलला मारून टाकतील. पंकज, रेडी? घेऊन जायला बाहेर. पंकज, चल. सर, शक्यता आहे की हे एखाद्या सिरियल किलरचं काम असेल. कदाचित. नाही पूर्वी, मला नाही वाटत कुणा सिरियल किलरचे काम आहे. कारण नॉर्मली सिरियल किलरचा एक पॅटर्न असतो, एक डेफिनेट पॅटर्न असतो, खून करण्याचा, जीव घेण्याचा. यु नो. नाही, माहित नाही का, पण सिरियल किलर नाही वाटत आहे हा. हे बघ, हा जो कोणी आहे हा तर कोणालाही मारतोय. मग ती मुलगी असो, बाई असो किंवा पुरुष असो. हे बघ, हे स्टुडंट्स आहेत, हा स्टुडंट आहे, वयाची काही पर्वा नाही. हे काहीतरी वेगळंच आहे. ही बघ, ही नताशा बिचारी. अरे, या नताशा सोबत ही घटना घडली तेव्हा तिच्या सोबत कोणी बॉयफ्रेंडही होता तिचा. कुलदीप नाव आहे त्याचं. येस सर, मी त्याची 3 वेळा चौकशी केली. मग? पण काही खास माहिती मिळाली नाही. कुलदीप, सगळी माझीच चूक आहे. मी त्या दिवशी नताशाला एकटं कारमध्ये सोडून जायला नको होतं. सगळं सुरुवातीपासून सांग, पूर्णपणे डिटेल्समध्ये. सर, नताशा MYB कंपनीमध्ये रिसर्चचं काम करायची. तेव्हा एक दिवस तिला एका खूप मोठ्या कंपनीतून चांगली जॉब ऑफर आली. सर, 1 मिनिट. सर, आधीच्या नोकरीत नताशाला पगार किती होता? सर, 20,000 रुपये. आणि या नोकरीत 1,00,000 रुपये पगार देण्यात येणार होता. तुला काय विचित्र नाही वाटलं का की अचानक कोणी एवढी मोठी नोकरी का देईल म्हणून? सर, विचित्र तर वाटलं होतं, पण आम्ही विचार केला की यालाच कदाचित नियतीचा खेळ म्हणतात. आम्ही आमची गाडी काढली आणि नताशाच्या इंटरव्ह्यूसाठी जायला निघालो. आपण कोणत्या रस्त्याने चाललोय आपल्यालाच माहित नाहीये. माझ्यासोबत तू ह्या गाडीत. कुलदीप, अरे तुला किती वेळा सांगितलंय, तू प्लीज गाऊ नकोस. किती बेसुरा गातोस. अगं माझी आई, मी गाणं गात नाहीये. मी हे विचारतो की आपण कुठे आलोय. हा रस्ता तर कधीच पाहिला नाही मी. तू ना फक्त GPS फॉलो कर, तुझं डोकं लावू नकोस. अरे देवा, आपण नक्कीच चुकीच्या रस्त्यावर आलोय. मी एक काम करतो, U-टर्न घेतो आणि जो रस्ता आपल्याला माहिती आहे ना तिथून जाऊया. ओ माय गॉड, आता काय झालं? बहुतेक पंक्चर झाली वाटतं. दुष्काळात 13वा महिना. हे बघ, दोन्ही टायर पंक्चर झालेत. एक असता तर बदलला असता. आता काय करायचं आपण? इथे टॅक्सी, रिक्षा काही मिळणार नाही.
दादा 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 एक मिनिट, इथे जवळपास मेकॅनिक मिळेल का? हो आहे ना, पुढे 2 किलोमीटरवर आहे. का काय झालं, गाडी पंक्चर आहे का? हो दादा, मला सोडाल का तिथे? हो सोडेन ना, पण 50 रुपये हो घेईन. दादा 100 घ्या, चला. अरे कुलदीप, तुम्हाला एकटं सोडून चाललाय? बस असा गेलो आणि असा आलो, ठीक आहे? मी तुझ्यासोबत यायलाच नको होतं. लव्ह यू जानू. 10 मिनिट तू आत बस, बाहेर पडू नकोस. मी हा गेलो आणि हा आलो. चला दादा. ती मला म्हणाली होती की मला एकटं सोडून जाऊ नकोस. मी तिचं म्हणणं ऐकलं असतं तर. त्यानंतर तू मेकॅनिकला घेऊन तिकडे पोहोचलास आणि तिकडे नताशा नव्हती. नाही सर. सर, हा बाईकवाला त्यांना मिळालेला असणार. शक्यता आहे. तू त्या बाईकवाल्याचा चेहरा पाहिलास का? काही आठवतं? नाही सर, त्याने हेल्मेट घातलं होतं. बरं, त्या बाईकचा नंबर आठवतोय? नाही सर, त्यावेळी मला फक्त नताशाला इंटरव्ह्यूला सोडण्याची घाई होती, म्हणून पाहू शकलो नाही. अच्छा, ही नताशा काही डायरी वगैरे लिहायची ना? मला म्हणायचं आहे की रोजची दिनचर्या किंवा मग तिच्या मीटिंगचं शेड्यूल वगैरे. डायरी तर नाही, पण हां, लॅपटॉप आहे तिचा, त्यामध्ये ती तिच्या महत्त्वाच्या गोष्टी लिहायची. आणि ते जरा उघड याला. पासवर्ड 20/04/1987. ही नताशा आहे? हो सर. ही घटना घडली 6 मार्चला. बघ जरा घटनेच्या आधी ती कुठे गेली होती. तिचं शेड्यूल जरा चेक कर ना. सर, 3 मार्चला नताशा जेडी लॅब्स मध्ये गेली होती ब्लड टेस्ट करायला. हा, मग सर 1 आठवड्यापूर्वी स्नेहलही गेली होती. जेडी लॅब्स किती बोरिंग फिल्म दाखवलीस तुम्हाला, माहितीये का? डोकं दुखतंय. हा, फिल्म अजिबात बोरिंग नव्हती. अरे किती बोरिंग फिल्म होती. मला भूक लागली. चल काहीतरी खाऊया तिथे. नाही, मला काही खाता नाही येणार. तू खा, मला 12 तास उपाशी राहायचंय. उद्या ब्लड टेस्ट आहे. ब्लड टेस्ट? काय झालं तुला? रिलॅक्स, ही फक्त ब्लड टेस्ट आहे, नॉर्मल रुटीन चेकअप. तू पण ना घाबरवलंस मला. ब्लड टेस्ट? अच्छा, ब्लड टेस्टला घाबरलास? जर मला काही झालं तर काय करशील? काय दुसरी येईल ना? काय दुसरी? अरे नाही. कोण दुसरी? थांब, मारू नको. कुठून आली दुसरी? अगं मला इथे मारू नको, मला इथे इज्जत आहे. अगं सॉरी. आय लव्ह यू. तुला काही नाही होणार. आय एम सॉरी. सर, बोल. ज्याची शंका होती तेच झालं. सगळ्या विक्टिम्सनी गायब होण्याच्या आधीच ब्लड टेस्ट केली होती, त्याच जेडी लॅब मधून. जेडी लॅब्स मधून? चला, एक दुवा तर सापडला. आणि सर, ज्या लोकांना निवडलं होतं ना, त्यांना एक खास ईमेल आला होता टेस्टच्या काही दिवस आधी. कसला ईमेल? सर, मेल मध्ये असं लिहिलं होतं की ते या सगळ्या टेस्ट 500 रुपयाच्या आत करू शकतात. सर, असा ईमेल तर स्नेहललाही आला होता. काय? 500 रुपयात तर हल्ली एक टेस्ट होणं सुद्धा कठीण आहे. बस जरा बघू दे कुठल्या टेस्ट आहेत. हो बघ जरा. अरे ही तर एवढी मोठी लांब लचक लिस्ट आहे टेस्टची. या 500 रुपयात होऊच शकत नाही. कमीत कमी 15-20 हजार रुपये लागतील. काय बोलतोस? हा, तर मग खूप मोठी गडबड आहे साळुंखे. यामागे तर एकच हेतू असू शकतो. टेस्ट करायच्या आणि लोकांना निवडायचं. धड धाकट लोकांना निवडणं आणि मग त्यांना किडनॅप करून मारून टाकणं. पण का मारून टाकायचं? सर, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. 500 रुपयात या सर्व टेस्ट होऊच शकत नाहीत. तेच तर आम्ही म्हणतोय. एवढ्या सगळ्या टेस्ट 500 रुपयात कशा काय होऊ शकतात? ही लॅब एवढी दयाळू कशी काय झाली की एवढ्या कमी दरात या सगळ्या टेस्ट करू लागली? सर, आम्ही असा कोणता मेल पाठवलाच नाहीये. अच्छा, ते सगळं सोड. खरं काय ते सांगतोच आता की दुसरी कोणती पद्धत वापरू आम्ही? 1 मिनिट सर, तुम्ही असे चुकीचे आरोप करून आम्हाला धमकवू नाही शकत. तुम्ही ज्यांची नावं घेताय ते सगळे आमच्या लॅबमध्ये आलेच नव्हते. हे बघा सर, हे आमचे रेकॉर्ड्स. आम्हाला माहिती आहे ते आले नव्हते. त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तुमच्या लॅबमधून होम टेक्निशियन्स गेले होते त्यांच्या घरी ब्लड सॅम्पल घेण्यासाठी. बोलवा सगळ्यांना. ही लिस्ट बघून सांगा, तुमच्यापैकी कोण यांच्या घरी गेलं होतं ब्लड सॅम्पल घेण्यासाठी? मी नव्हतो गेलो सर. मी पण नाही गेलो सर. मीही नव्हतो गेलो सर.
कोणी गेलं नव्हतं. मग ब्लड सॅम्पल आपोआप त्यांच्या घरातून उडून या लॅबमध्ये आलं. हा, हे कुजबुजणं जरा बंद करा आणि जोरात बोला, किंवा CID ब्युरोमध्ये जाऊन बोलूया का आपण? सर ऍक्च्युली तुम्ही बरोबर आहात. आम्ही विक्टिमच्या घरी गेलो नव्हतो, पण तेच इथे आले होते टेस्ट करण्यासाठी. पण त्या दिवशी नाही, ज्या दिवशी तुम्ही म्हणताय. हे बघा, महिन्यापूर्वी आले होते ब्लड टेस्ट करण्यासाठी. त्या सगळ्या रिपोर्टसाठी नाही. अर्ध सत्य तर तुम्ही सांगितलं, आता पूर्ण सत्य सांगा. काय केलं तुम्ही त्यांच्यासोबत? सांगतो तर आहे, काहीच केलं नाही म्हणून. नक्की कोणीतरी खोटा ईमेल पाठवलाय आमच्या नावाने. पण त्या खोट्या ईमेल पाठवणाऱ्याला हे कसं कळलं की तुमच्या लॅबमध्ये कोणकोणते पेशंट्स आलेत ब्लड टेस्ट करण्यासाठी? याचा अर्थ कोणीतरी आहे या लॅबमध्ये जो गुन्हेगारांना ही माहिती पुरवत होता. काय? अच्छा, हे सांगा की हे जितके लोक गायब झालेत त्या सर्वांच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये काही 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 कॉमन गोष्ट असेल? एखादा विशिष्ट आजार असेल किंवा ब्लड ग्रुप एकच असेल? नाही सर, काहीच कॉमन नव्हतं. सगळ्यांचे ब्लड ग्रुप्स वेगवेगळे होते. कोणी आजारीही नव्हतं. म्हणजे सगळे धडधाकट होते तर. पूर्वी पंकज, या सर्वांना गाडीत बसव, घेऊन चल यांना. पण मी काही केलं नाहीये सर. सर मी खरंच सांगतोय सर, मी निर्दोष आहे सर. सर मी पण काही नाही केलं सर. नाही सर, यांच्यातलं तर कोणीही नाहीये जो त्या दिवशी ब्लड घ्यायला आला होता. तुम्ही नीट पाहिलं होतं? हा, तुम्हाला पूर्ण खात्री आहे की यांच्यापैकी कोणी नव्हतं? नाही सर, कारण त्या माणसाने टोपी घातली होती. सर, JD लॅब्सच्या बाकीच्या कर्मचाऱ्यांची कुंडली काढली मी, ज्यांच्यावर आपल्याला संशय. हो का? कोण कोण आहे? एक नाही सर, 4 असे लोक आहेत ज्यांच्यावर सहज संशय घेतला जाऊ शकतो. असं का? सर, सगळ्यात आधी संतोष. याची बायको 8 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये, आणि याच्याकडे उपचारांसाठी पैसे नाहीत. माहित नाही अचानक याला अशी कोणती लॉटरी लागली, याने सगळे पैसे देऊन त्याच्या बायकोवर उपचार करून घेतले. अच्छा. आणि सर, दुसरा हा जतीन आहे. 8 महिन्यांपूर्वी याला JD लॅबमध्ये नोकरी मिळाली होती, आणि या सगळ्या घटना सुरू झाल्या 7 महिन्यांपूर्वी. म्हणजे याने नोकरी जॉईन करताच या सगळ्या घटना सुरू झाल्या. उरलेली दोघं? सर, सिद्धेश आणि मालिनी यांचा पगार 18 आणि 20 हजार आहे. पण तरीही गेल्या 6 महिन्यात यांनी 2 फॉरेन ट्रिप्स केल्यात. हो का? संतोष, जतीन, सिद्धेश आणि मालिनी. मला वाटते पुन्हा JD लॅब्स मध्ये जावं लागेल. हो, मी गेलो होतो युरोपला वेकेशनसाठी, पण तो पैसा कुठल्या चुकीच्या मार्गाने आला नव्हता. माझे काका माझ्यासाठी 25 लाख रुपये सोडून गेले होते त्यांच्या विलमध्ये. आणि मालिनीताई, तुम्ही युरोप फिरून आलात ना, तुमच्यासाठीही कोणी मृत्यूपत्रात सोडून गेलं होतं का काही? नाही सर, मी तर सिद्धेशच्या सोबतच गेले होते. सिद्धेश सोबत? ऍक्च्युली मालिनी आणि माझं एकमेकावर खूप प्रेम आहे. हो, लव्ह स्टोरी. हो, मी माझ्या पत्नीचे उपचार करून घेतले, पण काही चुकीच्या मार्गाने नाही. तिचे दागिने विकून. इतकंच नाही तर माझं घरही गहाण पडलंय. तुम्हाला हवं असेल तर त्याचे पेपर्सही दाखवू शकतो मी. हो सर, संतोष तर दिवसभर ऑफिसमध्येच असतो. हा कधी जाणार कोणाचं ब्लड सॅम्पल घ्यायला? आणि जतीन? जतीन तर फारच कमी वेळ ऑफिसमध्ये येतो. महत्वाचं काम असेल तेव्हाच ऑफिसला येतो. अच्छा, म्हणजे हा आपला माणूस असू शकतो. हा जतीन कुठे सापडेल? मी शब्द देतो सर, मी कोणाला काहीच सांगणार नाही. काहीच सांगणार नाही. या अणाभाका फक्त फिल्म्स मध्ये बऱ्या वाटतात, समजलास? आपल्या कामाचे नियम तर माहिती आहेत ना तुला? सर, मी हे शहर सोडून निघून जाईन सर. मी देशात सोडून जाईन. ते मला कधीच शोधू शकणार नाहीत सर. सर प्लीज सर. ए जतीन, स्वतःचा आणि आमचा वेळ वाया घालवू नकोस. जेव्हा ज्याचे डोळे बंद व्हायचे असतील ना, तेव्हा ते व्हायचेच आहेत, समजलास?
जतीन, सर धूर येतो सर. सर आत काहीतरी जळतंय. जतीन, जतीन, ओ नो, जतीन, जतीन, काय झालं? हा, तू बरास ना? कोणी केलं हे? कोणासाठी काम करतोस तू? अरे बोल ना. जो डोळा नेहमी पाहू शकतो, सगळं पाहू शकतो. काय? जतीन, जतीन, जतीन. ओ, तो डोळा सगळं काही पाहू शकतो. सर सर कदाचित या हार्ड डिस्क मधून काहीतरी माहिती मिळेल. बॉस, मिर्करी डेन्थोनिल नावाच्या विषाने मेला हा जतीन. मिर्करी डेन्थोनिल? अरे हे तर तेच विष आहे ना जे कोणा व्यक्तीच्या शरीरात गेलं तर फक्त 5 मिनिटात त्याचा मृत्यू होतो. हो सर, फारच धोकादायक विष आहे. आणि हे विष फारच गुप्त पद्धतीने लपवण्यात आलं होतं या अंगठीमध्ये बॉस. या अंगठीत लपवून ठेवलं होतं. हे बघा. हे बघताय? ही लहानशी टाचणी, हिच्या टोकावर होतं हे विष आणि ही या अंगठीवर बॉस. आणि जर या अंगठीला असं फिरवलं गेलं तर ही पिन बाहेर निघते अशी. आणि ही टाचणी याच्या बोटावर लागताच बघता बघता पूर्ण शरीरात हे विष पसरलं. पण सर, जतीन स्वतःलाच का मारेल? फ्रेडी, जतीनला पकडला जाण्याची भीती वाटली. एक गोष्ट तर नक्की आहे की जतीन त्याच्या बॉसला, ज्याच्यासाठी तो काम करत होता, त्याला खूप घाबरायचा. तो एवढा घाबरायचा की जेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण याला पकडायला येतोय, याने आत्महत्या केली. म्हणजे याच्यामुळे आपण याच्या बॉस पर्यंत पोहोचू नये. समजलं? ही केस फक्त किडनॅपिंग आणि सिरियल किलिंगची नाही राहिली. खूप मोठं प्रकरण आहे. फारच धोकादायक, फारच मोठं प्रकरण, ज्यात एक मोठी गँग सामील आहे. एक मोठी गँग, ती गँग जिची निशाणी आहे डोळा. हा सर, लॅपटॉप मध्ये काहीच सापडलं नाही. सगळ्या फाईल्स आपोआप डिलीट झाल्या ऑटो डिलिशनमुळे. आणि हार्ड डिस्क? सर हार्ड डिस्क पण डॅमेज झाली होती सर. पण एक लिस्ट आम्ही रिकव्हर केली आहे. ही बघा. अरे यात तर 100 पेक्षाही जास्त नाव आहेत. सर स्नेहल सोबत जेवढी माणसं गायब झाली होती सर, सगळे त्या लिस्ट मध्ये. पण सर कोणालाही काही आजार नाहीये. नक्कीच ही लिस्ट जतीनने जेडी लॅब्स मधून चोरून त्याच्या बॉसला दिली होती. पण कोण असू शकतं या लिस्ट मधलं ज्याचा मृत्यू जवळ आलाय? कोण असू शकतं? एक काम करा, यात जेवढी नावं आहेत, जेवढे नंबर आहेत, त्या सगळ्यांना फोन करा. सावध करा त्यांना सांगा की त्यांच्या जीवाला धोका आहे. काय? अहो नाही, मी मस्करी नाही करत आहे. मी खरंच CID मधून बोलते. तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून जोपर्यंत आम्ही सांगत नाही तुम्ही प्लीज घरातून बाहेर पडू नका. काय? इंटरव्ह्यूला बोलावलंय? जाऊ नकोस अलिशा? का सर? पण आता मी निघणारच आहे. नाही, घराबाहेर पडू नकोस. अलिशा, अलिशा, हॅलो 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 अलिशा. काय झालं फ्रेडी? काय झालं? सर, अलिशा नावाच्या एका मुलीला नोकरीसाठी इंटरव्ह्यूला बोलावण्यात आलंय. आता ती फोन उचलत नाहीये सर. ओहो, आता यावेळी कोण आलं? अलिशा? हो, तुम्ही कोण? CID.
माय गॉड, म्हणजे मला जी मॉडेलिंग ऑफर मिळाली होती ती खोटी होती. ते लोक मला किडनॅप करणार होते. हो, पण आता काही घाबरण्याची गरज नाहीये. अलिशा आता इंटरव्ह्यूसाठी जाणारही आणि तिला काही होणारही नाही. नाही सर, मी इंटरव्ह्यूसाठी नाही जाणार सर. सर मला खूप भीती वाटतेय. तू नाही जाणार, दुसरं कोणीतरी जाईल, अलिशा म्हणून. एक्सक्यूज मी. येस. ऍक्च्युली मी रस्ता चुकले. ते GPS मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही माझी मदत करू शकाल का? तुम्हाला कुठे जायचंय मॅम? मला इथेच पुढे जायचंय, मी सांगते ना. हे काय केलंस तू? अलिशाच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला आणलंस? अरे भावा, त्यात माझी काय चूक? कार ही अलिशाची होती, मोबाईलही तिचाच होता. मग अलिशाचा ब्लड ग्रुप कुठे आहे? हे सगळं आता बॉसलाच सांग. हॅलो ब्युटिफुल, मला शोधत होतीस का? हे बघ, मी आलो तुझ्याकडे. हा, चल चल. सोड. पळण्याचा प्रयत्न. ब्युटी विथ ब्रेन. काय झालं? तुम्ही काय माशा मारत होतात का? ते तर बरं झालं की मी वेळेवर पोहोचलो. झडती घ्यायची व्यवस्थित. बॉस, बुटात काय आहे? तूच बघ ना. काढ. काढ रे. किती वेळ लावतोस रे तू? हा, हे बघ. काय झालं बॉस? ट्रॅकिंग डिव्हाइस. काय रे, तुम्ही लोकांनी नीट चेक केलं नव्हतं का रे? आणि तू का हिरोईन? कोण आहेस का तू? तुमचा मृत्यू. हो का? CID. हो, पळ. पूर्वी त्या दिशेला पळाला.
कोणी आहे का? बाहेर या, बाहेर या लवकर. चला बाहेर या. चला चला लवकर. या दिशेला सांभाळून. स्नेहल, मला वाटलं मी इथून कधीच बाहेर पडणार नाही. वेडी आहेस का? तू कुठे असतीस ना तरी मी तुला वाचवलं असतं. तुझं एवढं प्रेम आहे माझ्यावर. अरे 10 किलो कमी झाली तुला शोधता शोधता. वेडी. चल चल इथून लवकर चल. बोल, काय चाललं होतं इथे? कोणाच्या आदेशावरून करत होता हे सगळं? आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो ना, तुम्ही त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. त्याचे डोळे तुम्हाला पाहू शकतात पण तुम्ही त्याला कधीच पाहू शकत नाही. आम्ही नाही पाहू शकत. शरीराच्या अवयवांसाठी लिव्हर, किडनी, ते काय ना, हल्ली प्रत्येक अवयव ट्रान्सप्लांट होतो ना. काय? माणसाच्या शरीरातील अवयवांच्या तस्करीचा एवढा मोठा व्यवहार सुरू आहे? हो. जेडी लॅब सारख्या अजूनही लॅब्स आहेत जिथून आम्ही लोकांचा डेटाबेस चोरी करतो आणि त्यांच्यातील सुदृढ लोकांना निवडतो, म्हणजे त्यांचे अवयव विकून करोडो रुपये आम्ही विदेशींकडून कमावू शकू. कोणत्या विदेशींकडून? कोणत्या विदेशींकडून? जगभरातील विदेशी एका खास वेबसाईटवर येतात जिथे माणसाच्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचा लिलाव केला जातो. एकदा का पैसे आमच्या अकाउंटमध्ये आले की क्लायंटच्या ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला आम्ही शोधून काढतो त्या लिस्टमधून. त्यानंतर त्यांना 500 रुपयाच्या टेस्टचा मेसेज पाठवता. ही माहिती मिळवण्यासाठी की त्यांची किडनी, लिव्हर किंवा त्यांचं हृदय तुमच्या क्लायंटशी मॅच होतं की नाही ते. अगदी बरोबर. मॅच झालं की आम्ही त्याला इंटरव्ह्यू साठी बोलावतो. अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे कोळी एका माशीला लोभ दाखवून जाळ्यात अडकवतो. एवढं सगळं करूनही एवढ्या निर्लज्जपणे हसतोयस काय? आपल्या करण्याची जराही लाज किंवा पश्चाताप नाही वाटत तुला? खरं तर मला तुमच्यावर हसू येते सीआयडी. मला पकडून तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खूप मोठा तीर मारलात. आमच्या ऑर्गन गँगला पकडणं म्हणजे जसं की समुद्रातून एक पेलावर पाणी काढणं. अच्छा, आधी हे सांग तुझा बाप कोण आहे? मार मला. मलाही हेच हवंय की तुम्हाला मारून टाकावंस, कारण जर मी जिवंत पकडला गेलो ना तर माझा बॉस, माझे मित्र, माझे नातेवाईक, माझं कुटुंब सर्वांना मारून टाकेल. कोण आहे तुझा बॉस आणि कोण कोण लोक सामील आहेत तुमच्या या धंद्यामध्ये? याचं उत्तर तुम्ही माझ्या तोंडून कधीच ऐकू शकणार नाही एसीपी साहेब. बॉस, एक वाईट बातमी आहे. आपला ऑर्गन गँगचा डोळा सीआयडी वाल्यांनी बंद केला. पण बॉस, सीआयडीच्या हाती सावत्या लागण्याआधी त्यांनी आत्महत्या केली. सीआयडी वाल्यांनी आपल्या हजारांपैकी एक डोळा बंद केला असला तर काय झालं? ते एक डोळा बंद करतील तर त्या बदल्यात आपण 100 डोळे अजून उघडू. आता येईल खेळात खरी मजा.